मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लक्ष्मण चव्हाण, पोलीस ठाणे जळकोट, तालुका जळकोट, जिल्हा लातूर या ठिकाणी कार्यरत आहे। तसेच सर्व गणेश उत्सव साजरा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व भक्तांना हार्दिक शुभेच्छा। आपल्याला गणेश उत्सवाकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून ज्या गाईडलाईन्स प्राप्त करण्यात आलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स आपण वेळोवेळी बैठका घेऊन सर्व गणेश अध्यक्षांना तसेच पोलीस पाटलांना बोलावून त्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत। सदरच्या बैठकीदरम्यान त्यांना आपण सर्व गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाची जी एक अट आली होती आणि नियम आले होते की सर्व पदाधिकाऱ्यांना, गणेश उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की आपण आपल्या मंडळाच्या इथे चारही ठिकाणी 4, 8, 12 आणि 16 अशा प्रमाणात CCTV कॅमेरा लावावेत, जेणेकरून आपला मंडळ व आपला सण उत्सव हा शांततेत व काही गालबोट न लागता पार पडेल। याकरिता आपण CCTV कॅमेऱ्याच्या गोष्टीवरती यावेळी जोर दिलेला आहे आणि त्यांना तसं आव्हानात्मक सांगण्यात आलेलं आहे। तसेच याच्या अनुषंगाने या पार्श्वभूमीवरती आज आपण रूट मार्च काढलेला आहे व मॉब डिस्पोजलची एक रिहर्सल घेण्यात आलेली आहे। या दरम्यान आपण प्रतिबंधक कारवाई जवळपास 158 कारवाई करण्यात आलेल्या आहेत। या मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये 2 ते 3 वेळा नाकाबंदी करण्यात आलेली आहे। प्रस्तावित ज्या प्रतिबंधक कारवाई आहेत त्याच्यामधले 50 ते 55% झालेले आहेत। उरलेल्या ह्या काही 2-3 दिवसामध्ये सगळं प्रतिबंधक कारवाई पूर्ण करून घेणार आहोत। त्याच दरम्यान आपण पोलीस पाटलांच्या 2 बैठका घेतल्यात। ग्रामभेटी जवळपास 18 ते 20 ग्रामभेटींना आतापर्यंत भेटी देण्यात आलेल्या आहेत। बीट जमदार लोकांनी सुद्धा आपापल्या गावामधले रूट प्रोसेशनचे सगळे रूट्स पाहिलेले आहेत। कुठं काही अडकाठी येणार नाही, कुठे काही रेती गिट्टी आणि माती किंवा विटा पडलेल्या आहेत का त्याची पाहणी केलेली आहे। काल आपण जी बैठक घेतली होती शांतता कमिटी बैठक, त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना, CO साहेबांना तसेच PWD, MSCB ह्या सगळ्या प्रमुखांना बोलावून ती बैठक काल पार पाडण्यात आलेली आहे। त्या दरम्यान सुद्धा ज्यांनी आपापले कर्तव्य करणे आहे की ह्या मिरवणुकीच्या दरम्यान किंवा उत्साहाच्या दरम्यान कोणतीही अडकाठी येऊ नये याच्यासाठी ज्या काही समस्या उद्भवतील त्या त्यांनी आपापल्या उपविभागांनी किंवा प्रमुखांनी त्याचं पूर्ण निरसन करावे, त्या अडचणी दूर कराव्यात याबाबत कळविलेले आहे। तसेच मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांना हे देखील सांगितलेलं आहे की जे काही तुम्ही लाऊडस्पीकरचा किंवा वाजण्याकरिता ज्या यंत्रणाचा वापर करणार आहात ते ठरवून दिलेले, त्यांना परवान्यामध्ये ठरवून दिलेले त्या डेसिबलपेक्षा तुम्ही जास्त क्षमतेने वाजवू शकत नाही। एव्हाना आरती झाल्यानंतर आपापले सगळे साऊंड सिस्टम किंवा सगळे म्युझिक सिस्टम किंवा ज्या यंत्रणेने गाणं वाजवणार आहात ते तुम्ही 8:30-9 नंतर बंद करणार आहात याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच अटी शर्तीवरती अजून एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की या दरम्यान कुणाला आक्षेपार्ह गाणे वाजवणार किंवा भावनात्मक काहीतरी कृत्य करून दाखवणार किंवा कुठले देखावे दाखवणार अशा कोणत्याही गोष्टी करणार नाहीत। ह्याच्याने गालबोट लागू शकते, याच्याने गुन्हे दाखल करण्यात येतील याबाबत सुद्धा त्यांना समज देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे जुगार किंवा दारूबंदी किंवा काय याचे वरती काटेकोरपणाने यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही तजवीज ठेवून आहोत व बारकाईने लक्ष ठेवून आहोत। परत एकदा सर्व गणेश मंडळांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येते की आपण धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून कोणतेही DJ डॉल्बी न वाजवता याच्याकडे जर लक्ष दिले तर जनजागृती प्रसार व्हायला अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि शांततेत पार पडण्यासाठी हे देखील चांगला मेसेज जातो जनतेमध्ये। तरी आपण याच्याकडे लक्ष द्यावे, कुठलाही गैरप्रकार होणार नाही, कोणत्याही मंडळाच्या व सार्वजनिक सणाला गालबोट लागणार नाही याच्याकडे आपण बारकाईने लक्ष देऊन पार पाडावे असं आव्हानात्मक आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।